Hello everyone. Let's discuss assertion and reasoning types of a question. We will discuss this objective type of a questions. In this video, we will also cover to next objective type of a question, which is important for the exam. Objective type of questions for the 20 marks in our 80 marks क्वेश्चन पेपर. आपल्या 80 मार्काच्या पेपरमध्ये हा 20 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत आणि या अगोदरच्या आपण काही व्हिडिओजमध्ये ते गिव इकॉनॉमिक टर्म असेल, कोरिलेशन असेल, तर या प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नक्की अभ्यासू शकता. तर असरेशन आणि रिझनिंग हा एक लिटल बिट डिफिकल्ट असा क्वेश्चन असू शकतो. ते याच्यासाठी तुम्हाला डेफिनेशन्स माहीत असणं गरजेचं आहे किंवा ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट्स जे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व ट्रिक अँड टेक्निक्स बघणार आहोत की ज्यात तुम्हाला हे या प्रकारचे प्रश्न सोडवताना अतिशय उपयोगी ठरणार आहेत. तर या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना काही ज्या बाबी आहेत त्या आपण बघणारच आहोत. आपण सुरुवात करूया. द मायक्रो इकॉनॉमिक यूज अ स्लाइस मेथड. रिझनिंग स्लायसिंग मेथड इज द स्टडी ऑफ अ होल इकॉनॉमी रादर देन इट्स प्राइस. ही दोन स्टेटमेंट्स आपल्याला दिलेली असतात. म्हणजे टाईप कशा प्रकारचा प्रश्न असतो बघा या ठिकाणी. तर इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत की ए ट्रू आहे, आर फॉल्स आहे, ए फॉल्स आहे, आर ट्रू आहे आणि इथे ही 2 आहे की बोथ स्टेटमेंट्स ट्रू आहेत, फक्त करेक्ट एक्सप्लेनेशन आहे और नॉट आहे, हे करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे, अशा प्रकारचे आहेत. आता ह्या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना पहिली ट्रिक तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही यातून ट्रू और फॉल्स स्टेटमेंट फाइंड करायचं आहे. म्हणजे यू शुड फाइंड आउट द स्टेटमेंट इज ट्रू, फॉल्स, राईट और रॉंग स्टेटमेंट आहे. आणि हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल किंवा इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ अ क्वेश्चन्स दीज आर. तर या ठिकाणी कशा प्रकारचे हे प्रश्न आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली ट्रिक तुम्ही हे करायचं आहे की हे स्टेटमेंट्स ट्रू आहे की फॉल्स आहे. आता आपल्याला ह्या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये लक्षात येतं की फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, बट सेकंड स्टेटमेंट आपण जर बघितलं तर ते फॉल्स आहे. कारण स्लायसिंग मेथड हे अशा प्रकारची मेथड आहे की विच स्टडीड ईच अँड एव्हरी पार्ट सेपरेटली. त्यामुळे इथे जर आपण बघितलं तर होल इकॉनॉमी आणि स्लाइस मेथड नाही येऊ शकत, लंपिंग मेथड आणि होल इकॉनॉमी येऊ शकतं. त्यामुळे इथे आपल्याला पहिलं जे आपलं आन्सर मिळतं ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, हे स्टेटमेंट आपल्याला इथे मिळतं. नेक्स्ट आपण बघूया मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस शो हाऊ द जनरल प्राइस लेवल इज डिटर्मिनेड. Reasoning, it's deal with the determination of price of goods and services as well as a factor of productions. आता हे बोथ स्टेटमेंट्स बघत असताना इथे आपल्या लक्षात येतं आहे की आर जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे. बिकॉज इथे मॅक्रो इकॉनॉमिक्स विचारलेलं आहे आणि हे मायक्रोशी संदर्भात स्टेटमेंट आपल्याला दिसते की स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण यू हॅव बीन स्टडीड दॅट द डिटर्मिनेशन ऑफ अ प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड ॲज वेल ॲज द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. सो सेम हिअर की ए स्टेटमेंट काय आहे, तर ए स्टेटमेंट ट्रू आहे बट आर इज अ फॉल्स आहे. सो आन्सर वी फाइंड हिअर ए इज अ ट्रू बट आर इज अ फॉल्स. तर अशा प्रकारचं तुम्हाला जेव्हा ट्रू और फॉल्स हे स्टेटमेंट कळतं तेव्हा तुम्हाला बाकीच्या स्टेटमेंट्स बघायची गरज या ठिकाणी निर्माण होत नाही. नेक्स्ट स्टेटमेंट आपण बघूया. युटिलिटी डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. Utility depends upon intensity of want and reasoning. The concept of utility has no ethical consideration. आता बोथ स्टेटमेंट्स आपण बघितले तर बोथ स्टेटमेंट्स काय आहेत, फीचर्स ऑफ युटिलिटी आहे आणि हे राईट स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे फर्स्ट ए आणि बी ऑप्शन्स आता आपल्याला इथे मॅटर करत नाही, बट 3 and 4 ऑप्शन्स इज इम्पॉर्टंट टू सॉल्व करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी आपल्याला हे बोथ स्टेटमेंट करेक्ट आहे, बट ईच स्टेटमेंट इज एक्सप्लेन डिफरंट मिनिंग. हे जे स्टेटमेंट आहे हे वेगळं अर्थ सांगतोय दुसऱ्या स्टेटमेंटपेक्षा. कारण इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट की आपण म्हणतो युटिलिटी डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट आणि इथिकली कन्सिडरेशन मीन्स इन द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी दे आर नॉट कन्सिडर द राईट ऑर रॉंग, इलिगल ऑर इलिगल. त्यामुळे इथे आपण जर बघितलं तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळेल, 4th मिळेल की ए अँड आर आर द ट्रू बट आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ अ ए. देन आहे MU स्लोप इज अ अपवर्ड अँड रिझनिंग MU गोज ऑन डिमिनिश विथ एव्हरी सक्सेसिव्ह इन्क्रीज इन कन्झम्पशन ऑफ अ कमोडिटी. आता या ठिकाणी MU कर्व हा डाऊनवर्ड स्लोप असतो, अपवर्ड नाही आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे इथे पटकन आपल्याला आन्सर मिळतं की ए इज फॉल्स बट आर इज ट्रू आहे. कारण आर ट्रू आहे बट ए फॉल्स आहे. नेक्स्ट, ऑल डिझायर्स आर नॉट डिमांड. इन इकॉनॉमिक्स डिमांड मीन्स अ डिझायर which is backed by willingness and ability to pay.
इथे दिलेलं आहे की यस, पहिलं स्टेटमेंट राईट आहे की ऑल डिझायर्स आर नॉट डिमांड, आणि सेकंड मग द क्वेश्चन इज व्हॉट इज द डिमांड, व्हॉट मीन बाय अ डिमांड, की डिमांड म्हणजे काय आहे, तर डिमांड म्हणजे डिझायर आहे प्लस बॅक्ड बाय विलिंगनेस आहे प्लस ॲबिलिटी टू पे आहे. त्यामुळे बोथ स्टेटमेंट्स आर इंटर रिलेटेड टू इच अदर. सो देअर हिअर इज अ करेक्ट आन्सर. ए अँड आर इज अ ट्रू, बट आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. इथे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा असू शकतात. नेक्स्ट आहे, अंडर एक्सेप्शनल केस डिमांड कर्व हॅज अ पॉझिटिव्ह स्लोप अँड रिझनिंग. इन एक्सेप्शनल केस कन्झ्युमर्स बाय मोर वेन प्राइस ऑफ अ कमोडिटी राईज और बाय लेस वेन प्राइस ऑफ अ कमोडिटी फॉल. एक्सेप्शनल केस आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे डू यू रिमेंबर दॅट द एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड, द गिफेन गुड्स अँड रॉबर्ट गिफेन आर एक्सप्लेनेड दॅट द हाऊ द डिमांड लॉ ऑफ डिमांड इन एक्सेप्शनल केसेस. तर या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला हा पॉझिटिव्ह स्लोप आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, ट्रू स्टेटमेंट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो करेक्ट आन्सर येईल, कारण आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे. Next, a slope of demand curve is a rectangle hyperbola in a case of a unitary elastic demand, and reasoning statement, in unitary elastic percentage change in a price lead more than proportionate change in a quantity demand. आता युनिटरी इलास्टिकमध्ये डिमांड कर्व रेक्टँगल हायपरबोला असतो, हे स्टेटमेंट ट्रू आहे. बट लुक ॲट द सेकंड स्टेटमेंट, रिझनिंग स्टेटमेंट. In unitary elastic demand curve, the definition of unitary elastic percentage change price equal to percentage change in quantity demand. but इथे काय दिले, proportionate change, म्हणजे इथे ए राईट आहे आणि आर काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन फर्स्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आन्सर आपल्याला इथे मिळतं की ए ट्रू आहे आणि आर फॉल्स आहे. म्हणजे तुम्ही या प्रकारची विधानं जेव्हा बघत असता तेव्हा तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय बघायचं आहे की हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे बघायचं आहे. देन यांच्यात काही इंटर रिलेशन आहे का ते बघायचं आहे, फीचर्स आहेत का ते बघायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या डेफिनेशन आहे का हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहेत या प्रकारे. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं सोडाल तेव्हा तुम्हाला इट इज 100% चान्स तुम्ही या प्रश्नांमध्ये 5 to 5 मार्क्स इथे घेऊ शकता. नेक्स्ट आपलं स्टेटमेंट आहे, टोटल एक्सपेंडिचर मेथड इलास्टिसिटी ऑफ डिमांड ॲट अ गिव्हन पॉईंट ऑन डिमांड कर्व. टोटल एक्सपेंडिचर रिफर्स ऑफ प्रोडक्ट ऑफ अ प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. आता या ठिकाणी आपलं तुमच्या लक्षात आलं असेल की टोटल एक्सपेंडिचर मेथडमध्ये कोणताही डिमांड कर्व नाही आहे, पण जिओमॅट्रिक मेथड आणि पॉईंट मेथडमध्ये आपण डिमांड कर्व बघतो. त्यानंतर टोटल एक्सपेंडिचरमध्ये सेकंड स्टेटमेंट राईट स्टेटमेंट आहे, बट ए स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे आपल्याला इथे पटकन आन्सर मिळतं, सेकंड ए इज फॉल्स बट आर इज ट्रू स्टेटमेंट आहे. देन विदाउट स्टॉक सप्लाय इज नॉट पॉसिबल, यस ट्रू, अँड रिझनिंग स्टॉक इज अ सोर्स ऑफ सप्लाय. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू स्टेटमेंट्स आहे आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे, कारण साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही आणि साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. देन नेक्स्ट स्टेटमेंट, the supply curve of labor is a slope downward, and after a certain point of time when wage rise the supply of labor tend to fall. एका ठराविक कालावधीनंतर जेव्हा वेतन वाढतं तेव्हा पुरवठा कमी होत असतो. तुमच्या इथे लक्षात आलं असेल की हा डाऊनवर्ड आपल्याला सांगितलं आहे, पण लेबर सप्लाय कर्व हा अपवर्ड असतो आणि देन ब्लेंडिंग बॅकवर्ड आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. बट या ठिकाणी आर स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज ऑप्शन सेकंड इज अ राईट आन्सर. नेक्स्ट, monopolist is a price maker and monopolist can fix the price of own his product and his control and whole market supply. आता दोन्ही विधानं जर आपण बघितली तर यस, मोनोपॉलिस्ट इज अ प्राइस मेकर, किंमत करता असतो. आणि का किंमत करता आहे, तो स्वतःच्या मालाची किंमत स्वतः फिक्स करत असतो. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक थर्ड हे याचं आन्सर आहे. ए अँड आर आर ट्रू आहे. आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे. नेक्स्ट, product differentiation is the main features of a monopolist competition, and under the monopolist competition all products are perfect substitute to each other. आता या ठिकाणी all products are perfect substitute to each other. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की मग ते वस्तुभेद, प्रोडक्ट डिफरन्शिएशन एक मेन फीचर आहे मोनोपोलिस्ट कॉम्पिटिशनचं. आणि या इथे प्रोडक्ट्स परफेक्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स आर अवेलेबल टू ईच अदर. आता परफेक्ट सबस्टिट्यूट इथे म्हणता येणार नाही, बट हां
सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स आर अवेलेबल आहेत, पण परफेक्ट सबस्टिट्यूट इथे अवेलेबल नसतात. जवळचा पर्याय उपलब्ध असतो, पण तशाच प्रकारचा पर्याय उपलब्ध असेलच असं नाही आहे. त्यामुळे इथे ए स्टेटमेंट जे आहे ट्रू आहे, बट आर स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. इथे परफेक्ट हा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. Then index number are the statistical device and reasoning. Index number measure only change in price level over a period of time. आता इथे इंडेक्स नंबर हा एक सांख्यिकीय साधन आहे आणि हे किंमत पातळीतला बदल मोजण्यासाठी हे विकसित केलेलं होतं. पण इथे ओनली आलेलं आहे, पण आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, तर हे सुद्धा याच्या मार्फत मापन केलं जातं. त्यामुळे आर स्टेटमेंट जे आहे, फोर्थ ऑप्शन जो आहे तो इथे राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे generally arithmetic mean used in a construction of index number. Reasoning arithmetic mean is simple to compare to other average. आता ही दोन्ही स्टेटमेंट राईट आहे, त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे तो राईट आहे. ए अँड आर ट्रू स्टेटमेंट्स आहे आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे. देन नेक्स्ट, इन नॅशनल इन्कम व्हॅल्यू ऑफ only final goods and services produced in economy are considered. National income is always expressed in monetary terms. Look at the both statements are the features of a national incomes आहे आणि त्यामुळे इथे आन्सर तुम्ही चूज करत असताना ही दोन्ही विधानं जी आहेत ती राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये दर्शवत असतात, दर्शवणारी आहेत. पण या दोन्हींचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आर हे एक्सप्लेनेशन नाही आहे, त्यामुळे इथे नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए हा ऑप्शन येईल. नेक्स्ट, ट्रान्सफर पेमेंट आर इन्क्लूड इन अ नॅशनल इन्कम. देन आहे ट्रान्सफर पेमेंट सच पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स ॲटसेट्रा अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. इथे हस्तांतरित देणं जे आहे ती हस्तांतरित देणी वगळण्यात येतात. पण इथे सेकंड स्टेटमेंट जर बघितलं आपलं, ए काय आहे, फॉल आहे, कारण ट्रान्सफर पेमेंट डिडक्ट केले जातात. त्यामुळे इथे सेकंड ऑप्शन जो आहे ए इज फॉल्स अँड आर इज ट्रू आहे. नेक्स्ट, public expenditure is that expenditure which is incurred by public authorities, central, state and local bodies. Reasoning, public expenditure is undertaken for protection of citizens, satisfy their collective needs and promote their economic and social welfare. तर या ठिकाणी सरकारनं केलेला खर्च, बोथ स्टेटमेंट्स राईट स्टेटमेंट्स आहे, त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे हे याचं करेक्ट स्टेटमेंट येईल, ऑप्शन 3. देन नेक्स्ट, a rising debt is the most common activity of any government and government expenditure is generally exceed to government revenue. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे दोन्ही स्टेटमेंट राईट आहे आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए आहे. नेक्स्ट, credit control is an important function of a commercial bank and commercial bank creates deposit out of loan given thereby leading of a credit creation. आता क्रेडिट कंट्रोल हे कमर्शियल बँकेचं फंक्शन नाही आहे, तर क्रेडिट कंट्रोल हे फंक्शन कोणाचं आहे, तर सेंट्रल बँकेचं आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स स्टेटमेंट येईल, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स येईल, बट आर आहे ट्रू आहे, त्यामुळे ऑप्शन 2 जो आहे तो राईट आन्सर आहे. नेक्स्ट, stock exchange is an important constituent of money market. Reasoning, stock exchange is an organization in stock, bond and commodities etc. trade. आता इथे स्टॉक एक्सचेंज हा मनी मार्केटचा भाग नाही आहे, तर तो कॅपिटल मार्केटचा भाग आहे. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग स्टेटमेंट आहे, त्यामुळे आपल्याला इथे ऑप्शन निवडणं इझी होतं. ए इज फॉल्स बट आर इज ट्रू आहे. नेक्स्ट, ट्रेड इज इंजिन ऑफ अ ग्रोथ ऑफ ॲन इकॉनॉमी अँड इट्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बोथ स्टेटमेंट्स आर राईट स्टेटमेंट आहे आणि करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. सो ऑप्शन 3 जो आहे तो इथे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट, balance of trade also refers as the balance of payment and balance of trade include the value of import export of visible goods and invisible goods. आता इथे बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो हे स्टेटमेंट्स काय आहे, तर फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आहे तो राईट स्टेटमेंट या ठिकाणी ऑप्शन येईल. तर अशा प्रकारे असरेशन अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. इथे हे क्वेश्चन सॉल्व करत असताना काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की स्टेटमेंट्स पहिल्यांदा नीट काळजीपूर्वक वाचायचा, त्याचं मिनिंग लक्षात घ्यायचं, ते ट्रू ऑर फॉल्स आहेत का हे बघायचं, त्यांच्यात काही इंटर रिलेशन आहे का हे बघायचं, ते फीचर्स आहेत का हे बघायचं. तर या प्रकारचे तुम्ही काही ट्रिक्स अँड टेक्निक्स लक्षात ठेवला तर हे इट इज व्हेरी इझी टू सॉल्व आहे. तर अशा प्रकारे आपण हा ऑब्जेक्टिव्ह टाईप्स हे कंप्लीट केलेले आहे. इफ यू नॉट एट सबस्क्राईब दिस चॅनल, सो सबस्क्राईब फर्स्ट अँड क्लिक द बेल आयकॉन and also like the video and thanks for watching.